हाय मित्रांनो, तर मुंबई पोलीस शिपाई भरतीची आपले ग्राउंडची अपात्र लिस्ट आलेली आहे. म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आपला कट ऑफ किती लागलेला असेल आणि किती विद्यार्थी ग्राउंडसाठी आहे, तर याचं जर अपडेट घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. तर बघा, आपली आजच ही लिस्ट लागलेली आहे. तर त्यांनी काय म्हणालं आहे, तर मुंबई पोलीस शिपाई भरती जी झाली होती आपली 2,59,185 पुरुष व महिला उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. तर आपले अर्ज एकूण कितीला आले होते? 2,59,185. ओके. तर त्यांची फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे ग्राउंड कधी झालं होतं? 11/2/2026 ते 17/3/2026. तर या दरम्यान आपलं झालं होतं जवळजवळ 1 महिनाभर ते ग्राउंड चाललं होतं. तर पोलीस शिपाई भरतीसाठी काय झालं, एक परिपत्रक काढलेलं आहे. तर त्यांनी मिनिमम 50% मार्क तिथे ठेवलेले होते. ओके. तर त्या 50% मार्क्सनुसार जर पाहिलं तर एकाचदा या प्रमाणात त्यांनी घेतलं. जर लेखी परीक्षेसाठी पात्र केले तर लेखी परीक्षा ही आपली कधी आहे, तर 12 तारखेलाच आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं दिलं आहे, लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 12/4/2026 रोजी आहे. म्हणजे रविवारीच तुमची आहे, घेण्यात येईल. त्या अनुषंगाने MHIT मार्फत परीक्षेचे प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तर तुमचे हॉल तिकीट आज नाही तर उद्यापासून येणं चालू होऊन जाईल. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हॉल तिकीट कधी येईल तुम्ही फोकस करा तुमच्या याच्यावरती. जर बघा, आपलं एकूण टोटल जागा किती होत्या? टोटल जागा होत्या आपल्या 3,000 समथिंग काहीतरी टोटल वॅकन्सी होत्या आपल्या. ओके. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ओपनच्या 987 होत्या. 987 नुसार एकाच 10 प्रमाणात त्यांनी इथं घेतलं. तर इथं घेतल्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही तर 11,407 विद्यार्थी त्यांनी याच्यासाठी घेतलेले आहे. ग्राउंडसाठी घेतलेले आहे. तर इथे जर तुम्ही कट ऑफ जर बघितला तर कट ऑफ हा 40च्या जवळजवळ गेलेला आहे. तर आपण सांगितल्याप्रमाणे 35 ते 40च्या मध्येच कट ऑफ आहे. तर ओके. तर इथे बघा, तुम्ही जर इथं ओपनचा जर कट ऑफ बघितला जनरलसाठी तर तो 43 गेला आहे आणि महिलांसाठी 39 एवढा गेलेला आहे. ओके. आणि EWSचा 32 गेलेला आहे आणि महिलांसाठी 25 गेलेला आहे. SCBCचा 40 गेलेला आहे, महिलांसाठी 33 एवढा गेलेला आहे. OBCसाठी फक्त 39 कट ऑफ गेला आणि महिलांसाठी 32 एवढा कट ऑफ गेलेला आहे. जर तुम्ही सगळ्या कॅटेगरींचा जर विचार केला तर तुम्हाला फक्त इथे जर बघितलं तर SCचा 38 गेला जनरलसाठी, STचा 38 गेला, VJचा 41, NTBचा 39, NTCचा 41, NTDचा 41. तर 40च्या जवळजवळ आपला कट ऑफ गेलेला आहे. तर आपला अंदाज पण तोच होता की 35 ते 40च्या दरम्यान कट ऑफ जाईल. तर इथे 38 ते 41च्या दरम्यान आपल्याला कट ऑफ दिसतो. पण मी तिथं सांगितलंच होतं 1-2 मार्क खाली किंवा वरती होऊ शकतात. तर तोच कट ऑफ गेलेला आहे. वुमेनचा जर विचार केला तर SC वुमेन गेला आहे 31, STचा 34, VJAचा 34, NTBचा 33, NTCचा 35, NTDचा 33, SBCचा 28, OBCचा 32, SCBCचा 33, EWSचा 25 आणि ओपनचा 39. तर इथे जर आपण कट ऑफ जर बघितला तर 30च्या जवळजवळ आहे. 30 ते 35च्या जवळच सांगितलं होतं आपण. फक्त इथे SBCचा 28 गेला आणि OBCचा 25 एवढा गेलेला आहे. तर अशा प्रकारे इथे आहे.
तर इथे जर 50% जर म्हटलं तर इथं हे बघा, इथं किती तुम्हाला दिसत आहे, इथं 24 मार्क्स दिसत आहे. तर ते हे त्यांच्याकडून टायपिंगमध्ये मिस्टेक झाली असेल, कदाचित याच्यावरचं शुद्धीपत्रक पण येईल की हे 24 नसून 25 आहे. ओके. तर बाकी कट ऑफ हा आपला मिनिमम कट ऑफ गेलेला आहे, म्हणजे मिनिमम मार्क्सवरती बाकी पॅरलल मी सांगितलं होतं पॅरलल रिझर्वेशनमध्ये काय होईल की तुमचे मार्क्स हे कमीच येणार आहे. म्हणजे त्यांना मिनिमम 25 पाहिजे होते, तर जवळजवळ 25चाच कट ऑफ इथं सगळ्या ठिकाणी लागलेला आहे. फक्त इथं होमगार्डचा कट ऑफ जो आहे एन टी डीमध्ये 31चा दिसतो आहे आणि ओपनमध्ये 37 दिसतो आहे. तर बाकी जर विचार केला तर हे बघा, इथं पण 34 झाले आहे. चुकून झाले असेल विद्यार्थी मित्रांनो, ते त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, ते ॲक्च्युली 25च आहे. ओके. तर जवळजवळ अशा प्रकारे आपला कट ऑफ लागलेला आहे. अनाथांचा पण 25 लागलेला आहे. तर कट ऑफ हा खूप म्हणजे कट टू कट लागलेला आहे आणि विद्यार्थी पण भरपूर आहे. एस सी कॅटेगरीसाठी रिटर्न टेस्टसाठी जवळजवळ 4,000 विद्यार्थी आहे, म्हणजे 3,981. एस टीसाठी 200 वॅकन्सी 246 आहे. तर आपले विद्यार्थी पात्र किती ठरले? जवळजवळ 2,295 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. विजयसाठी 106 वॅकन्सी आहे, तर 997 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. एन टी बीसाठी 88 वॅकन्सी आहे, तर 939 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. एन टी सीसाठी 123 वॅकन्सी आहे, तर 1,157 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. एन टी डीसाठी 70 आहे, तर 796 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. एस बी सीसाठी फक्त 70 वॅकन्सी होत्या, तर इथे 630 विद्यार्थी तुम्ही पात्र ठरलेले दिसता आहे. ओ बी सीसाठी 669 विद्यार्थी होते, तर 6,355 विद्यार्थी इथे पात्र ठरलेले आहे. ए सी बी सीसाठी 352 वॅकन्सी होत्या, तर 3,112 विद्यार्थी इथे पात्र ठरलेले आहे. ई डब्ल्यू एचचा जर विचार केला तर 352 वॅकन्सी होत्या, तर त्यासाठी 1,645 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. ओपनसाठी 987 वॅकन्सी होत्या, तर आपले 11,407 हे विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. ओपनचा जर कट ऑफ गेला तर तो थोडा 43 म्हणजे खूप आहे, कॉम्पिटिशन येथे असणार आहे. तर रिटर्न कशी जाते विद्यार्थ्यांची यावरती 12 तारखेचा वेट करा तुम्ही, त्यानुसारच आपला फायनल कट ऑफ निघेल. फायनल कट ऑफसाठी पण मी एक अंदाज घेऊन येईल की याच्या दरम्यान लागेल. आपण जसा ग्राउंडचा कट ऑफ गेस केला होता सेम तसाच लागलेला आहे, फक्त 1-2 मार्क्स वरती किंवा खाली झालेले आहे. ओके. कट ऑफ हा काय असतो तर एक आपण गेस केलेला असतो. मी तेव्हा पण सांगितलं होतं ऑफिशियल कट ऑफ येईपर्यंत तुम्ही वेट करा, तुमचा अभ्यास चालूच ठेवा जर तुमचे 35 ते 40च्या दरम्यान मार्क्स असेल तर. आणि आपला कट ऑफ किती लागला तर तसाच त्याच प्रकारे लागलेला आहे, 38, 41, 39. तर ओके. तर तुमचे हार्दिक अभिनंदन आणि 12 तारखेची एक्झाम तुम्ही एकदम मन लावून अभ्यास करून द्या विद्यार्थी मित्रांनो. आता अभ्यास करायला वेळ पण नाही आहे, तर त्याच्यामुळे काय करा, तुमचं जेवढं झालं आहे तेवढ्यांची तुम्ही फक्त रिव्हिजन करा. ओके. तर ही लिस्ट आहे, तुमचं नाव या लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. ॲप्लिकेशन नंबर टाका किंवा कॅन्डिडेट नेम टाका. ओके. तर यानुसार तुम्ही चेक करू शकता. तर ही खूप मोठी लिस्ट आहे, जवळजवळ 797 पेजेसची ही लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. जर टोटल विद्यार्थी जर त्यांनी बघू कशा प्रकारे केला आहे, तर टोटल विद्यार्थी दिसत आहे का आपण बघू इथे.
टोटल विद्यार्थी किती घेतले? 33,314 विद्यार्थी त्यांनी टोटल घेतलेले आहे. आपला वॅकन्सीचा जर विचार करता, आपल्या वॅकन्सी किती होत्या? 3,000 समथिंग होता. तर व्हॅकन्सी आपल्याला बघावं लागेल. ओके, ते असू द्या, आपण ते नंतर वॅकन्सीसाठी वेगळा आपण व्हिडिओ बनवू. वॅकन्सी पात्र किती आहे, काय आहे. तर तुम्ही फक्त तुमचं नाव असेल तर लेखीसाठी तयारी करत राहा. तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन. ओके, आणि कट ऑफ हा आपण सांगितल्याप्रमाणेच लागला, काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये. ओके, अशा प्रकारे तुमचा कट ऑफ आहे. आणि तुमची एक्झाम बघा, लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी आहे. ओके, तर हा कट ऑफ तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा वगैरे, तुम्हाला कामात येईल. ओके, तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती राहा. धन्यवाद.